सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. पूर्व पुण्याच्या होती गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी. परमभाग्यतयाचे या वाक्याची प्रचिती देणारा या ताईंचा अनुभव बघणार आहोत. स्वामींची खूप मनापासून सेवा करू वाटणार आहे आणि जे सेवेत नाहीत ते देखील सेवेकरी बनणार आहेत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. या ताईंच्या शब्दात आपण सुरुवात करूया. 3 वर्षापूर्वी मी या जागेवर रडत बसले होते. घरात खायला अन्न नव्हतं. ताईंनो नवऱ्याचा जॉब केला होता. डोक्यावर 7 लाखाचं कर्ज आणि त्यात माझ्या लेकीला डॉक्टर म्हणाले किडनी खराब झाली आहे. ताई, मी रोज देवाला विचारायचे, माझं काय चुकलं, काय मी पाप केलं. त्या रात्री मी ठरवलं होतं संपवून टाकायचं सगळं. पण ताईंनो, स्वामींनी मला वाचवलं. फक्त एका नामस्मरणाने. श्री स्वामी समर्थ. तुमचंही आयुष्य बदलून जाईल. ऐकलं ना पूर्ण? ताईंनो, 2022 साल जून महिना. माझ्या नवऱ्याची कंपनी बंद पडली. एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. घराचं भाडं 8,000, लाईट बिल, लेकरांची फी आणि वरून कर्जाचे हप्ते. मी लोकांची धुणी भांडी करायला लागले. ताईंनो, 4 घरचे काम, दिवसाला 12 तास राबायचे, पण महिना अखेर 10,000 पण जमायचे नाहीत. आणि तेवढ्यात माझी 8 वर्षाची लेक रात्री झोपेत ओरडायची, आई पोट दुखतंय. दवाखान्यात नेलं तर रिपोर्ट आला, दोन्ही किडन्या 60% खराब. ऑपरेशनला 4 लाख खर्च. ताईंनो, माझ्याकडे 4,000 पण नव्हते. मी मंदिराच्या पायरीवर बसून रडायचे. लोक म्हणायचे वेडी झाली. नवरा दारू प्यायला लागला. घरात रोज भांडण. एक दिवस लेकीनं विचारलं, आई आपण गरीब का? ताईंनो, त्या दिवशी मी ठरवलं विष आणायचं. आणि त्या दिवशी मी विष घ्यायला निघाले. ताईंनो, आणि वाटेत आमच्या शेजारच्या पार्वती ताई भेटल्या. त्यांनी माझा हात धरला. म्हणाल्या, अगं वेडे, काय कराय निघालीस? मेल्याने प्रॉब्लेम सुटत नाही. मी सगळं सांगितलं रडून त्यांना. तेव्हा त्या म्हणाल्या, एक काम करतेस का? फक्त 21 दिवस रोज सकाळी अंघोळ करून फक्त 1 तास डोळे बंद करून म्हण श्री स्वामी समर्थ. दुसरं काही नको. ना पोथी ना उपवास, फक्त नाम आणि नामच घे. चमत्कार काय होतो तो बघ. ताईंनो, माझा विश्वास नव्हता. पण म्हटलं मरायचंच आहे तर 21 दिवस काय वाईट आहे. आणि ताई दुसऱ्या दिवशी पहाटे 4ला उठले. ताईंनो, पहिले 3 दिवस खूप त्रास झाला. बसले की डोक्यात विचार, कर्ज कसं फेडू, लेक कशी वाचेल. पण मी डोळे खट्ट बंद करून म्हणत राहिले, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. 7व्या दिवशी ताईंनो अचानक शांत वाटायला लागलं. रडू येईना मनात. येई काहीतरी चांगलं होणार. 11व्या दिवशी स्वप्न पडलं. ताईंनो, स्वामी येऊन म्हणाले, बाळा काळजी करू नकोस, मी आहे. मी झोपेतून रडत उठले. 15व्या दिवशी चमत्कार. माझ्या नवऱ्याला 10 वर्ष जुन्या मित्राचा फोन आला, काम आहे, उद्यापासून ये, पगार 25,000. ताईंनो, 21व्या दिवशी आमच्या सोसायटीतल्या काकूंनी 50,000 दिले लेकीच्या ऑपरेशनासाठी. परत नको देऊ म्हणून. ताई, मी फक्त नाम घेतलं होतं, काहीच मागितलं नव्हतं. ताई, आज 2 वर्ष झाली माझ्या लेकीचं ऑपरेशन यशस्वी झालं. आता ती शाळेत पहिली येते. नवऱ्याचा पगार 40,000 झाला.
आम्ही 2 खोल्याचं स्वतःचं घर घेतलं. कर्जाचा शेवटचा हप्ता मागच्या महिन्यात फेडला. पण आता गरजेपोटी नाही. 2 म्हाताऱ्या आजी आहेत, त्यांना मदत म्हणून. ताई, माझ्याकडे बंगला नाही, गाडी नाही, पण मनात शांती आहे. रात्री शांत झोप लागते, हीच खरी श्रीमंती ना ताई. आणि हे सगळं फक्त श्री स्वामी समर्थ या शब्दाने दिलं. मी ना पोथी वाचली ना उपवास केला, फक्त विश्वासाने नाम घेतलं. ताई, आज तुम्ही 40 मिनिटं ऐकलं. तुमच्याही आयुष्यात दुःख असेल, प्रॉब्लेम असेल ताई, तुम्ही पण करून बघा. उद्या पहाटे 4ला उठा. फक्त 10 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ. 21 दिवस करा ताई, आणि मग मला इथे कमेंटमध्ये सांगा काय चमत्कार झाला ते. ताईंनो, मी वचन देते, स्वामी कोणालाच वाऱ्यावर सोडत नाहीत. फक्त आपण हाक मारायला कमी पडतो. आजपासून हाक मारायला सुरुवात करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून मला सांगा की तुम्ही उद्यापासून सुरुवात करणार. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे ताईंनो, आणि तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.